काढून घेतलेला आहे काळा मसाला। तर याचीच भाजी खूप छान होतं काळा मसाल्याची। आणि याच्यामध्ये नाही का व्हिटॅमिन बी असतं आणि फायबर असं छान झालेले तयार। तर नमस्कार आई। नमस्कार। तर आज तुम्ही कशाची रेसिपी बनवता? मशरूमची भाजी। हां, तर गावरान पद्धतीने आज आम्ही नाही का तुम्हाला नाही का मशरूम भाजी बनवून दाखवणार आहे। तर आई पण सांगणार आहे साहित्य काय काय घेतलेलं आहे, काय काय नाही। तर या व्हिडिओमध्ये नक्की बघा की आई जास्त बोलणार आहे या व्हिडिओमध्ये, की आईला पण सवय लागली पाहिजे व्हिडिओची। त्यामुळे नाही का म्हटलं आई तुम्ही बनवा भाजी। काय काय साहित्य घेतलं मग आई? लसूण घेतला, खोबरं घेतलं, कांदा, तेल, टोमॅटो, मसाला घेतला, चटणी आणि हळद, अद्रक, सांबार, थोडं मीठ घेतलेलं आहे। आणि इकडे नाही का फ्रेश मशरूम आणलेलं आहे। हो। तर म्हटलं त्याचीच मशरूमची भाजी बनवून दाखवायची आहे आपल्याला। तर इकडं कोमट पाणी ठेवलेलं आहे। हो। कशाला ठेवलं आहे ते कोमट पाणी? ते धुवा लागते स्वच्छ। हां, स्वच्छ धुवायचे आहेत ते। तर त्यामुळे नाही का आता लगेच धुवून घेऊया आपण। आणि कसं आहे गावरान पद्धतीने भाजी आम्ही घरगुतीच बनवलेली आहे, म्हणजे बनवून दाखवत आहे तुम्हाला। तर कशा प्रकारे बनवतात काय, तर एकदम साधी सिंपल पद्धतीने ही रेसिपी आहे। तर इकडे मशरूम आहेत आणि ते स्वच्छ पाण्याने म्हणजे कोमट पाण्यात टाकलेले आहे। तर ते नाही का 2 पाण्यानं तरी आपल्याला धुवून घ्यायचे स्वच्छ। आणि कसं आहे त्याचे साली वगैरे निघतात। साली निघाल्यानंतर नाही का एकदम फ्रेश वाटतात ते। आपण इथली भाजी खाल्लेली नाही ते टेकोड्याची म्हणतात। टेकोड्याची भाजी ते वावरात राहतात, ते शेतामध्ये राहतात ते। हो, ते मस्त राहतात ना। हां, ते सरळ म्हणजे शेवटी येतात। हो, श्रावण महिन्यामध्ये येतात ते। तर फ्रेश राहतात असे हे बनवलेले आहे। हो, ते जमिनीतून निघतात ते। हो, तर ते खूप मस्त लागतात खायला पण। कारण नाही का आईनं आणली होती शेतामध्ये, मी जेव्हा गावी होती तेव्हा त्याची काही रेसिपी तुम्हाला दाखवली नाही, पण ते खूप छान लागतात। ते तेव्हाच करावं लागते हे नाही तर त्याच्यामध्ये असे बारीक बारीक कळ्या असतात, किडे पडतात। हां, तर ते लगेच आणल्याबरोबर एकदम फ्रेश असतात आणि तेव्हाच बनावं लागते ते। करावं लागते, खूप किचकट काम आहे मशरूमच्या भाजीचं। ते साली वगैरे काढल्या नाही तर ना चांगले लागत नाहीत, वातडसारखे लागतात। वातड लागते, हे काढावंच लागत असते दोन। हो, तर बघा किती छान साली निघत आहे आणि दिसायला बघा किती छान दिसत आहेत। एकदम स्वच्छ झालेले आहेत ते, पांढर शुभ्र दिसतात पूर्ण काढल्यानंतर। आणि ते कसं आहे ते लगेच लालसर होतात। तर त्यामुळे नाही का त्याला जास्त हे पण नाही करता येत, म्हणजे चिरल्याबरोबर त्याला डायरेक्ट भाजीत नाही टाकावं लागतं। हो, हे उकडायचं काम नाही मग? नाही, उकडायला लागत ते, गावराने उकडायला लागत नाही, ते पण डायरेक्टच खायला लागते ना। डायरेक्टच खायला लागत। तर आम्ही नाही का गावरान मसाल्यातील भाजी बनवणार आहे। आणि कसं आहे आम्ही शेवग्याची भाजी वगैरे नाही का बनवत असते काळा मसाला काढून घेतलेला आहे काळा मसाला। तर याचीच भाजी खूप छान होतं काळा मसाल्याची। आणि याच्यामध्ये नाही का व्हिटॅमिन बी असतं आणि फायबर असतं आणि आरोग्यासाठी खूप छान भाजी आहे ही। तर आरोग्यासाठी म्हणजे शेतामधल्या कुठल्या भाज्या चांगल्या आहे मग? तर आपण नाही का याची भाजी बनवली होती मागं, तांदळाची भाजी, तांदूळ जिऱ्याची आहे ना। आणि अजून फांदीची भाजी असते। हो, आणखी कशाचे खाल्लेले आहेत मग तू? तरोट्याची भाजी। हां, तरोड्याची पण असते। अशा खूप भाज्या आहेत की आरोग्यासाठी खूप छान आहेत त्या भाज्या। आणि मागं ते याची भाजी आणली होती नाही तुम्ही, सुसुरमुळ्याची? हां, तर ते तर खूप छान आहे आरोग्यासाठी। तर त्याचा पण व्हिडिओ तुम्हाला म्हणजे टाकलेला आहे, आम्ही पाहू शकता तुम्ही कशा पद्धतीने केलेलं आहे काय। तर असं आहे, याच्यामध्ये फायबर असतं, व्हिटॅमिन बी असतं। तर त्यामुळे नाही काही भाजी खूप छान असतं। आणि बघा इकडं मसाला वगैरे टाकून घेतलेला आहे आणि आता बनवायची आहे भाजी। तर मशरूम भाजी बनवायची आपल्याला। तर आपण नाही का शक्य तर आपण नाही का जास्त हॉटेलमध्ये खाल्लेलं आहे, आणि हॉटेलमध्ये कसं वेगवेगळे मसाले वापरतात आणि ते काय आपल्याला एवढं हे नसते। तर आपण एका घरगुती पद्धतीनेच बनवणार आहे। तर याच्यात तिखट वगैरे मसाला, हळद पूर्ण टाकून घेतलेला आहे। आणि कसं आहे मसाला जास्त होऊ द्यायचं काम नाही, कारण नाही का मसाला नाही का सुरुवातीलाच आम्ही काळा मसाला
झालेला आहे सुरुवातीलाच, आणि त्यामुळं नाही का जास्त होऊ द्यायची गरज नाही आहे. तर असं आहे, मसाला तयार करणं चालू आहे. आणि नंतर टाकायचं आहे टोमॅटो. तर याला जास्त हे नाही टाकायचं पाणी वगैरे जास्त, कारण नाही का मशरूम अगोदरच पाणी सोडतं, तर त्यामुळे नाही का याच्यामध्ये पाणी वगैरे जास्त वापरायचं नाही. म्हणजे कसं आहे, शक्यतो 1 ग्लासमध्येच होऊन जातं. तर आई सांगणारच आहे तुम्हाला कशा प्रकारे बनवणार आहेत काय. तर असं आहे भाजी वगैरे. पण आईच्या म्हणजे आई खूप छान बनवतात भाजी, त्यामुळे मी बऱ्याच नाही का भाज्या नाही का आईला बनवायला होते की हे नाही. तर नाही का आई खूप छान भाज्या बनवतात, त्यामुळे म्हटलं आईला की तुम्ही मशरूमची भाजी पण बनवा, म्हटलं तुमचा व्हिडिओ घेते मी एक. तर त्यामुळं चालू आहे आमचं असं दोघी सासूनेचा व्हिडिओ वगैरे घेत असतो आम्ही दोघी मिळून. आणि स्वराज झोपल्यामुळे तर आम्हाला काही टेन्शन नसते, आणि स्वराज शांत आहे, त्यामुळंच नाही का मी व्हिडिओचं चॅनल चालू केलेलं आहे. त्यामुळंच म्हटलं की मी व्हिडिओ घेत जाईल. तर इकडं मसाला वगैरे झालेला आहे पूर्ण तयार, आणि बघा किती स्वादिष्ट वास येत आहे, आणि झणझणीत मसाला तयार झालेला आहे पूर्ण. तर आम्ही घरगुतीच मसाला वापरलेला आहे, याच्यामध्ये काही बाहेरचा मसाला वगैरे वापरला नाही आहे. तर नाही का हे मसाला वगैरे झालेला आहे पूर्ण तयार. तर आता नाही का सोडायचे आहेत मशरूम. तर मशरूम नाही का मसाल्यामध्ये होऊ द्यायचे, आणि त्यामुळं कसं आहे त्या मशरूमला पूर्ण नाही का मसाला वगैरे लागल्यानंतर ते नाही का छान लागतात आणि स्वादिष्ट पण होतात. तुम्ही सुके पण केलेले आहेत काय? सुके नाही ना, सुकी शिजत नाही. थोडं पाणी टाकायचं. हो ते गावरान सुके होतात. हो, ते गावरान. ते नाही होत सुके. तर याला पाणी वगैरे टाकाच लागते. हो, तर पाणी वगैरे टाकून घेतलेले. तर बघा 250 आम्ही ग्रॅम मशरूम घेतलेले होते, तर त्याला 1 किंवा 1.5 ग्लास पाणी लागल शिजायला. म्हणजे जास्त नाही लागत नाही, शिजायला पण जास्त लागत नाही पाणी. हो, तर त्यामुळे ते मशरूम अगोदरच पाणी सोडतात, त्यामुळे नाही का आपण कमीत कमी पाण्यामध्येच करायची ही भाजी, आणि वरतून कोथिंबीर टाकून घ्यायची. तर सर्व साहित्य आम्ही टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये, आणि भाजीला 1 उकळी आल्यानंतर भाजी तयार होतो. तर बघा कोथिंबीर घेतली, ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, नंतरच टाकायचं. कारण कसं आहे बाजारामध्ये बरेच जण हात वगैरे लावतात, तर सर्व स्त्रियांना माहीतच नाही. आजकाल कसं आहे कोणाला सांगायची गरजच नाही. तर अशी कोथिंबीर टाकून घेतली. बघा उकळी आलेली आहे भाजीला, आणि खूप छान वास येत आहे, चविष्टदार. ही भाजी पाहूनच नाही का असं वाटत आहे की पाणीला म्हणजे तोंडाला पाणी सुटल्यासारखं झालेलं आहे. जी अशी भाजी झालेली आहे ही तयार. तर नाही का भाजी तयार करून घेतलेली आहे सर्व. तर बघा किती लालसर आणि तरी पण आलेली आहे भाजीला, किती छान भाजी तयार करून घेतलेली आहे. तर आता नाही काय बंद करूया गॅस. हे झालेली भाजी तयार हे नाही, खूप छान भाजी केलेली आहे ना तयार. तर आता प्लेटमध्ये काढायची आहे. तर बघा दिसायला पण खूप छान दिसत आहे, हॉटेलसारखीच दिसत आहे. आणि मशरूम पण नाही का झालेले आहे तयार. तर नाही का त्याच्यावरती आता आपण कोथिंबीर वगैरे टाकून घेऊया. बघा किती छान झालेले आहे तयार. तर बघा अशी नाही का रेसिपी आहे गावरान पद्धतीने मशरूम भाजी. तर आईने केलेली आहे, तुम्हाला कशी वाटली काय तर कमेंटमध्ये सांगा. आणि अशी भाजी करून घेतली मी, तुम्ही नक्की करा. तर बघा किती छान भाजी तयार करून घेतली. खाऊन पहा. तर नाही का खाऊन पण बघा, आणि खूप छान भाजी तयार करून घेतली आहे गावरान पद्धतीने मशरूम भाजी. तर व्हिडिओ नक्की बघा, कमेंट करा आणि फॉलो देखील करा. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.